मुंबईच्या गोरेगावमध्ये आज अष्टमी फाउंडेशनतर्फे ग्लोबल कॅन्सर कार्डियक संदर्भात आज वार्षिक बैठक पार पडली। या बैठकीत काय निर्णय घेतला गेला या संदर्भात बोलण्यासाठी माजी खासदार गजानन कीर्तीकर आपल्यासोबत आहे। सर, काय या बैठकीत वार्षिक बैठक आणि बैठकीमध्ये काय भूमिका घेतली? देशामध्ये ऑस्टमी जे पेशंट आहेत त्यांची संख्या 5 लाखापेक्षा जास्त आहे आणि या ऑस्टमी पेशंटची व्याधी अशी आहे की आपल्या शरीरातलं मलमूत्र जे आहे हे नैसर्गिक मार्गाने पास होत नाही। त्यामुळे त्यांना टोटी लावून त्यांच्या अंगावरती थैली लावायला लागते। 24 तास थैली अंगावरती ठेवायला लागते। त्यामुळे त्यांना प्रवास करताना त्रास होतो, समाजात वावरताना त्रास होतो। त्यांना ही थैली असते ती एक थैली 750 रुपयाची, महिन्यातून 5 थैल्या घ्याव्या लागतात। 3500 रुपये महिन्याला खर्च आहे। गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना आर्थिक सुद्धा भुर्दंड बसतो। त्यांना प्रवास करताना सवलत पाहिजे, त्यांचा समाजामध्ये वावरताना त्यांना अभय पाहिजे, त्यांना जी वैद्यकीय साहित्य पुरवठा केला जातो विनामूल्य ते त्यांना मिळालं पाहिजे। म्हणून ऑस्टमी पेशंटला केंद्र शासनाने विकलांग दर्जा द्यावा अशा तऱ्हेची या ऑस्टमी केअर ग्लोबल फाउंडेशनचं मागणी आहे। आता मी खासदार म्हणून पाठपुरावा केला समाज कल्याण खात्याकडे, समाज कल्याण खात्याचे मंत्री महोदयांकडे। त्यांनी सांगितलं हे वैद्यकीय रिपोर्ट आम्हाला पाहिजेत। म्हणून वैद्यकीय मंत्री जे आहेत हेल्थ मिनिस्टर मनसुख मंडाविया यांच्याकडे आम्ही संपूर्ण ग्लोबलची शिष्टमंडळ आणि मी घेऊन गेलो आणि त्यांना सांगितलं तुम्ही तुमचे डॉक्टर नेमा आणि हे जी परेशानी आहे, हे जे पेशंट आहेत मरीज, यांना ही व्याधी कशामुळे झाली आणि यांना विकलांग श्रेणीसाठी तुमच्या डॉक्टरांचा एक रिपोर्ट द्या। त्यांनी तो पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला आणि हा रिपोर्ट देऊन देखील अजूनही समाज कल्याण खात्याकडून विकलांग श्रेणी मिळवण्यासाठी चालढकल होत आहे। आज कॉन्फरन्स देशभरातली झाली, मी गेलो होतो त्या कॉन्फरन्सला, ठराव केला गेला, पुन्हा एकदा समाज कल्याण खात्याकडे पाठपुरावा करण्याचं ठरलं। PIL सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्याचं ठरलं आणि जर का एवढं करून भारत सरकारने दुर्लक्ष केलं तर दिल्लीमध्ये येत्या अधिवेशनाच्या वेळेला जंतर मंतरवरती देशभरातले ही जी संस्था आहे त्या संस्थेचे सर्व मरीज यांना घेऊन त्या ठिकाणी स्क्वॅटिंगमध्ये रस्त्यावरती आंदोलन करण्याचं ठरलेलं आहे आणि त्याचं नेतृत्व मी करणार आहे। काय वाटतं एकंदरीत आपला एवढा पाठपुरावा नंतर देखील यश येत नाही, सरकार कुठेतरी याकडे कानाडोळा करताना पाहायला मिळत आहे का? सरकार कानाडोळा तुम्ही शब्द वापरला तेच खरं आहे। सरकारला हेल्थ रिपोर्ट पाहिजे होता, ते पण प्रायव्हेट डॉक्टरचा नाही, त्यांच्या हेल्थ मिनिस्ट्रीचा तो आला त्यांना। आता त्यांना अडचण काय? आता ह्या संदर्भात आम्ही निवेदन जे दिलं ते निवेदन त्यांनी डायरेक्टर जनरल ऑफ समाज कल्याण खात्याचा जो डायरेक्टर जनरल आहेत राजेंद्र अग्रवाल IAS ऑफिसर सिनियर, त्यांना जाऊन भेटलो। त्यांनी म्हटलं तुमचा रिपोर्ट आलेला आहे, श्रेणीमध्ये विकलांग श्रेणी ऑस्टॉमीला देण्याचा विषय आहे, परंतु आमच्याकडे अजून 21 असे काही आयटम आहेत इतर, त्यांचं सुद्धा श्रेणीमध्ये अंतर्भाव करायचा आहे। म्हणजे त्यांचाही करा आणि ह्यांचाही करा, पण लवकर ही कॅबिनेट नोट तयार करा आणि विकलांग श्रेणी या दुर्दैवी मरीजांना तुम्ही द्या अशा तऱ्हेची मागणी केलेली आहे। आम्ही कोर्टात जाणार, आंदोलन करणार, त्यापूर्वी पुन्हा एकदा
संबंधित मंत्र्याकडे जाऊन पाठपुरावा करणार. ग्लोबल कॅन्सर कार्डियकचं मोठ्या प्रमाणात तुम्ही म्हणतात वाढ आहे, त्याच्यामध्ये तुमच्या या मागणीचं जर मान्य झालं, केंद्र सरकारने मान्य केलं, तर मग कशा पद्धतीने एकंदरीत रुग्णांना फायदा होईल याचा? फायदा चांगला होणार ना. मी सांगितलं ना, त्यांना संपूर्ण त्यांना जे साहित्य लागतं ते, त्यांना बॅग लागते ती विनामूल्य मिळेल. त्यांना रेल्वेचा प्रवास करताना जसं विकलांगला जे आरक्षण मिळतं रेल्वेमध्ये, पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये, ते मिळेल. हॉस्पिटलमध्ये त्यांना विशेष लक्ष दिलं जाईल. त्यांना नोकरीसाठी प्राधान्य दिलं जाईल. आरक्षण असतं ना दिव्यांगांना, ते त्यांना मिळेल. हे सगळं त्यांना मिळण्यासाठी हा संपूर्ण आम्ही प्रयत्न चालू आहे आमचा. एक राजकीय प्रश्न असा की असीम सरोदेने असं सांगितलं आहे की पुढच्या महिन्यात, एका महिन्यात शिंदेचा पक्ष संपणार आहे, कारण 15 सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टात नाव, चिन्ह आणि लोगो संदर्भात आहे सुनावणी होणार आहे, त्यामध्ये त्यांना मिळण्याची शक्यता असं त्यांनी दावा केला. हे बघा, सुप्रीम कोर्टाचा निकाल जो लागेल त्याच्यावरती पक्ष संपणार असं काय होत नाही. पक्ष जो आहे एकनाथ शिंदेनी, त्यांनी उठाव केला. 40 आमदार होते त्यांच्यासोबत. त्यांनी उठाव केल्यानंतर पक्ष स्थापन केला. पक्ष जो आहे तो त्यांना मिळाला. निवडणूक आयोगाने त्यांना चिन्ह आणि नाव दिलं आणि त्याच्यानंतर जे भाजपबरोबर युती होती, जी युती खंडित झाली होती, ती एकनाथ शिंदेने पुनर्स्थापित केली आणि सरकार बनवून मुख्यमंत्री 2.5 वर्ष राहिले. कालच्या निवडणुकीत निवडणूक लढवून 60 आमदार आले. केंद्र शासनामध्ये म्हणजे दिल्लीचे 7 खासदार आले. युतीचं शासन चालू आहे, त्याच्यामध्ये 12 मंत्री त्यांचे आहेत. आज ते उपमुख्यमंत्री आहेत. आता कोर्टाच्या निकालामुळे पक्ष संपणार, हे जे काय मनसुबे आहेत काय काय लोकांचे, ते काय पूर्ण होणार नाहीत. असा काय पक्ष वगैरे संपणार नाही. काल मनसे प्रमुख राज ठाकरेंनी नवी मुंबईमध्ये सभा घेतला, बारवर लक्ष केलं. यानंतर तासाभराचा आत आहे तर मनसे कार्यकर्त्यांनी नवी मुंबईत बारची तोडफोड केली. कशा पद्धतीने पाहता एकंदरीत? हे बघा, आपल्याला महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये एक कल्चर आहे. महिलांना, मुलीला नाचून, अंगविक्षेप करून अशा तऱ्हेचं संपूर्ण व्यवसाय करणं चुकीचं आहे. समाजहिताचं, समाजाला घातक आहे ते. आणि त्यामुळे त्याला जो विरोध आहे आणि तो विरोध असल्यामुळे साहजिकच कुठलाही पक्ष त्यांचा विषय घेऊन ह्या विरोधात आवाज उठवत असतो. तसा तो आवाज मनसेने उठवलेला आहे. बालबालांच्या बद्दल R.R. पाटील जेव्हा गृहमंत्री होते त्यांनी सुद्धा हा विषय उचलून धरला. त्यांनी महिलांचा बार बंद करण्याचा निर्णय घेतला. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या महाराष्ट्राच्या किंवा देशातल्या कुठल्याही राज्यामध्ये शोभणाऱ्या नाही आहेत. आणि त्याला विरोध करणं हे सामाजिक कर्तव्य प्रत्येक पक्षाचं असतं. तसं ते मनसेने त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. त्याच्यावरती ते कारवाई करत आहेत. कॅमेरामॅन हेमंत कदम सोबत सत्यम सिंग, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.